वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। संगमनेर हादरले, 8वीतील मुलीवर शिक्षकाचा वारंवार बलात्कार, नराधम शिक्षक अमोल भोसलेला घारगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या। संगमनेर तालुका हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे। शिक्षणाचे संस्कार देणाऱ्या शिक्षकानेच विश्वासघात करत अवघ्या 8वीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर तब्बल 2 वर्ष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या अमानुष कृत्यामुळे पीडित मुलगी 3 महिन्यांची गरोदर राहिल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। ही घटना केवळ एका मुलीवरील अत्याचार नाही, तर समाज, पालक आणि शिक्षण व्यवस्थेसाठी मोठा इशारा ठरत आहे। नेमकं काय घडलं? आरोपी शिक्षकाने विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला? शिक्षण व्यवस्थेतील शिक्षकच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासत आहे। मिळालेल्या माहितीनुसार साकूर येथील एका व्यापाऱ्याची मुलगी परिसरातील नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे। आरोपी शिक्षक अमोल बाबासाहेब भोसले, राहणार वरवंडी, तालुका संगमनेर याने मुलीच्या कौटुंबिक एकाकीपणाचा गैरफायदा घेत तिच्याशी जवळीक साधली। आई वडील आपल्यावर कमी प्रेम करतात अशी मानसिकता निर्माण करून आरोपीने तिला विश्वासात घेतले आणि घरात कुणी नसताना वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। घारगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षक अमोल भोसले याला वरवंडी येथून अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्यासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखत असल्याने पालकांनी वैद्यकीय तपासणी केली असता ती 3 महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले। यानंतर मुलीने दिलेल्या जबाबावरून घारगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई केली। या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, प्रमोद गाडेकर आणि सुभाष बोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली। या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। वेद बातमीसाठी रफिक शेख, अहिल्यानगर।